नमस्कार, मी शुभम मानकर आणि तुम्ही पाहता विथ मेडिकोस. तुम्हा सर्वांचे आपल्या विथ मेडिकोच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. बघा, एक प्रोफार्मा दिसते पाठीमागे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. बघा, सीईटी एक्झाम रिलेटेड हा एक प्रोफार्मा आहे. तर हा प्रोफार्मा मी का टाकलेला आहे? कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही नर्सिंग ऍस्पिरंट असाल किंवा नर्सिंग ऍस्पिरंट स्टुडंटचे वडील किंवा पालक असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. बघा, भरपूर दिवसाआधी महाराष्ट्र नर्सिंग सीईटी 2026 ची एक्झाम झाली, परंतु त्यानंतरची प्रोसेस म्हणजे स्कॅप राऊंड वगैरे किंवा ऍडमिशन प्रोसेस हे रखडलेली होती. परंतु आता 26/8/2026 ला जवळजवळ 10:30 वाजता ही प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. म्हणजे कॅप राऊंड प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. आता कॅप राऊंड कशी करायचं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, कुठकुठले कॉलेज आहेत, काय प्रेफरन्स आहे, ह्या सगळ्या प्रोसेस मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणारच आहे. परंतु सर्वात आधी बघा, ही खरंच चालू झालेलं आहे का तर आपण बघूया. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, क्रोमवर जायचं आहे. क्रोमवर काय टाकायचं आहे, सीईटी सेल 2026 टाका. त्यानंतर तुमच्या समोर असा प्रोफार्मा तयार होईल. आता हा प्रोफार्मा तयार झाल्यानंतर तुम्हाला जायचं ऍडमिशन पोर्टल 2026-27 बघा. ठीक आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला खाली दिसतंय, काय दिसतंय की बीएससी नर्सिंगच्या समोर न्यू क्लिक दिसतंय. आता हे न्यू क्लिक म्हणजेच तुमची जे कॅप राऊंडची प्रोसेस आहे ते स्टार्ट झालेली आहे. कॅप राऊंडची प्रोसेस जशी तुम्ही ओपन कराल तसा तुमच्या समोर हा एक प्रोफार्मा तयार होईल. बघा, हा प्रोफार्मा मध्ये तुम्हाला फर्स्ट जो ऑप्शन आहे तिथं इन्फॉर्मेशन ब्राउझर दिलेला आहे. या इन्फॉर्मेशन ब्राउझर मध्ये सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कॅप राऊंड प्रोसेस काय आहे, ऍडमिशन प्रोसेस काय आहे, कुठकुठले कॉलेज आहेत, कुठकुठले गव्हर्नमेंट कॉलेज आहेत, प्रायव्हेट कॉलेज काय आहेत. बघा, 2026 चे सीईटी सेल आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं दिसू शकते की याच्यात सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इलिजिबिलिटी काय आहे, डिस्ट्रीब्युशन ऑफ सीट कशा करणार येणार आहे, प्रायव्हेट कॉलेजची लिस्ट काय आहे, गव्हर्नमेंट कॉलेजची लिस्ट काय आहे, हे सर्व इथे दिलेलं आहे. त्यानंतर आपण दुसरा भाग पाहू की रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी स्टार्ट करायची, काय डेट आहे, XYZ आपण सर्व इथे बघणार आहोत. तर बघा, दुसरा ऑप्शन दिलेला आहे आपल्याला बीएससी नर्सिंग रजिस्ट्रेशनचं. तर आपण इथं क्लिक केलं तर आपल्या समोर एक पेज तयार होत आहे. तर यामध्ये काय होते, रजिस्ट्रेशन प्रोसेसचं प्रोफार्मा तयार यायला पाहिजे होतं. काय काय रजिस्ट्रेशन साठी लॉग इन युजर आयडी वगैरे टाकायला ऑप्शन यायला पाहिजे होतं. परंतु इथं काय येत नाही, कारण की ही जे साईट आहे ना, हे कुठंतरी ही यामध्ये मिस्टेक झालेली आहे किंवा जे साईट आहे ते हँग झालेली आहे, त्यामुळे इथं येत नाहीये. तर मी तुम्हाला सांगतोय, मी बस तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय की कॅप राऊंड चालू झालेला आहे. त्यानंतर जे जे लिंक ओपन होईल किंवा लिंक जशी चालू होईल तशी मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देईलच. काय रजिस्ट्रेशन करायचे, कसे कॉलेज कोड टाकायचे, कसं काय राहणार आहे, किती फीज राहणार आहे, काय ऑप्शन टाकायला पाहिजे, काय प्रेफरन्स टाकायला पाहिजे, तुमचे मार्क्स किती, तुमच्या मार्क्सनुसार प्रेफरन्स कसे टाकायला पाहिजेत, हे सर्व इन्फॉर्मेशन विथ मेडिकोच्या युट्यूब चॅनलवर आम्ही प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करू. परंतु लक्षात ठेवा, जर इथून जर का रजिस्ट्रेशन चालू झालं तर मिनिमम 3 ते 4 दिवस रजिस्ट्रेशन करायचं नाही. का नाही करायचं, मी तर लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करेन, परंतु मी सांगतोय ना, नाही करायचं. कारण की बाबा, जे तुमची साईट आहे तिथं काही ना काही प्रॉब्लेम येतात, साईट हँग मारणे किंवा काही लूप्स होल राहतात स्टार्टिंगला. तर ट्राय करा की 2-3 दिवस वेट करा आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी तुम्ही रजिस्ट्रेशन स्टार्ट करा आणि त्यानंतरची प्रोसिजर काय आहे, कशी आहे, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. जर आजची ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परंतु लक्षात ठेवा, ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त नर्सिंग स्टुडंटकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांचा जो संग्राम होता की बाबा नर्सिंग सीईटी 2026 चा पेपर कुठला आहे किंवा काय झालाय, हा जो खूप मोठा संग्राम झालेला होता की पुन्हा होईल का, हा मोठा संग्राम झालेला होता. हा संग्राम दूर करण्यासाठी कॅप राऊंडची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे आणि ही इन्फॉर्मेशन जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे तो संग्राम दूर होईल आणि आपली प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. त्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओसाठी अपडेट राहा. धन्यवाद.